नमस्कार, मी आज मक्याचा चिवडा बनवणार आहे. इथे एक पॅकेट मका घेतलेला आहे. गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, कच्चे शेंगदाणे. थोडेसे मनुके घेतलेले आहेत. वाटी कढीपत्ता घेतलेला, धुवून स्वच्छ पुसून घेतलेला आहे. खोबऱ्याचे असे पातळ काप घेतलेले आहेत, 1 वाटी आहे. 1 वाटी मी काजू घेतलेत. 1 वाटी मी डाळ घेतलेली आहे, भाजलेली चण्याची. आता मी कढईत तेल टाकते. आपल्या तेलात आता मी ही अशी गाळणी ठेवली आहे. आता मी असं तळून घेते हा मका. एकदा तेल गरम झालं की हा पटापट मका तळून होतो. आणि असं गाळणीत तळलं ना की अजिबात तेल राहत नाही याच्यात, आणि छान असा फुलतो पण. असं थोडं थोडं टाकायचं, म्हणजे छान असं हलवता पण येतो. 1 फूटच टाकायचं. आणि गॅस माझा एकदम स्लो आहे, फक्त तेल तापवण्यासाठी मी गॅस फास्ट केलेला. मका सगळा तळून झालेला आहे. आता मी शेंगदाणे टाकते. आता शेंगदाणे छान मी खरपूस तळून घेते, लाल रंग येईपर्यंत. माझे शेंगदाणे पण आता छान खरपूस तळून झालेले आहेत. आता मी काजू टाकते. तुला जास्त वेळ लागत नाही, काजू लगेच तळून होतात. आता हे मी सुक्या खोबऱ्याचे काप टाकते. हे डाळ टाकते. आता हे मी मनुका टाकते. गॅस बंद करून तेल थोडंसं थंड होऊन दिलंय. आणि आता मी याच्यात हळूहळू कढीपत्ता टाकते. आता माझं सगळं तळून झालेलं आहे. आता मी 1 चमचा मिरची पावडर टाकते. आता मी ह्याच्यात पिठी साखर टाकते. थोडंसं मीठ टाकते. आता मी हे सगळं असं मिक्स करून घेते. माझा छान असा मक्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे. मक्याच्या चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.